मन मोकळेपणाने आपल्या जो कोणी मित्र तुम्हाला शिबिरामध्ये लाभलेला आहे, भेटणार आहे, ज्याच्याशी भेटण्याची इच्छा आहे त्यांच्याशी भेटायला तुम्ही मोकळे आहात. हा वेळ तुम्हाला देण्यासाठी मोकळा दिलेला आहे, तुम्ही भेटू शकता. हे धम्म प्रशिक्षण शिबिर आहे, कॅम्प आहे. या ठिकाणी धम्माचं प्रशिक्षण दिलं जाते. बौद्ध धर्म काय आहे याची पूर्ण शिकवण या ठिकाणी दिल्या जाते. आणि अनेक लोक धर्मांतर केल्यानंतर धम्मापासून वंचित आहे, त्याचं ज्ञान व्हावं म्हणून या धम्म शिबिरामध्ये बुद्ध धम्म संघ, बौद्ध धर्म आणि बाबासाहेब आंबेडकर, बोधिसत्व महाकारुणिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी सखोल अशी माहिती, प्रेरणादायी माहिती जी जीवनामध्ये अनमोल अशी कामे येते. सर्व तरुण, वृद्ध, लहान वयातले बालक, वयस्कर माणसं, गृहस्थ माणसं आणि जे वृद्ध झालेले आहेत असे लोक पण या ठिकाणी भाग घेतात आणि ज्ञानाचं देवाणघेवाण करतात, चर्चा करतात, प्रश्न विचारतात आणि त्यांच्या सर्व प्रश्नाची उत्तरे या ठिकाणी त्यांना दिली जाते. लोक समाधानी होतात आणि एखादी चुकीची गोष्ट वाटली तर त्यावर आपल्याला प्रश्न देखील विचारता येतो आणि आपलं निराकरण होते. बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिल्यानंतर त्यानंतर नागपूरला जेव्हा महत्त्वाचा दीक्षेचा कार्यक्रम झाला, त्यानंतर चंद्रपूरला बाबासाहेबांनी दीक्षा देण्याचं काम केलं आणि त्यानंतर ते भारतभर धम्मदीक्षेचे प्रोग्राम घेणार होते. परंतु त्यांची प्रकृती बरोबर नसल्यामुळे त्यांना लोकांना धम्म प्रशिक्षित नाही करता आला आणि लोकांच्या मनातल्या ज्या शंका कुशंका होत्या त्या दूर करता नाही आला. त्याच्यामध्ये बुद्ध आणि त्याचा धम्म हा जो बाबासाहेबांनी ग्रंथ लिहिला आहे याच्यावर अनेक प्रश्न लोकांना विचारायची होती, पण त्यासाठी बाबासाहेब काही हयात राहिले नाहीत. त्यांचं 6 डिसेंबर 1956 साली महापरिनिर्वाण झालं आणि म्हणून ही प्रशिक्षण शिबिरं आयोजित केली जातात की जेणेकरून बौद्ध धर्म सहज सुलभरित्या आपल्याला समजून घेता येईल. जय भीम, जय भारत, जय शिवराय.